हो. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची अफाट वाढणारी ताकद पाहून उबाठा गटाचं तोंड कडू झालेलं आहे. ज्यांना वास्तव पचवण्याची हिंमत नसते ना, त्यांचा इतरांच्या भरभराटीमुळे जळून कोळसा होतो आणि कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहतो. तशीच उबाठा गटाची वृत्ती सुद्धा आता पूर्णपणानं काळवंडली आहे. बच्चू कडू जोपर्यंत तुमच्या मंत्रिमंडळात होते तोपर्यंत ते तुम्हाला गुढी वाटत होते, पण ते शिवसेनेसोबत येताच तुम्हाला अवगुणांचा साक्षात्कार झाला. हा तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. आणि संजय राऊतांसारख्या तोंड पाटीलकी करणाऱ्यांना स्वतःच्या पक्षात काय चाललंय हे सुद्धा ठाऊक नसतं. उद्धव साहेबांना विधान परिषदेवर पाठवणार म्हणून टिमकी वाजवणारे राऊत तोंडावर आपटले आणि पक्षानं दानवे साहेबांना पाठवलं. अहो, स्वतःच्या पक्षात कुणाला संधी मिळतेय हे सुद्धा ज्याला माहिती नसतं, त्याच्या शब्दाला कवडीची सुद्धा किंमत नाही हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. मैदानात उतरून लढण्याची ताकद तुमच्या मालकाची नाही आणि हे मान्य करायची हिंमत या बोलक्या पोपटात नाही. आणि उद्धव ठाकरेंनी निवडणुकीतून पळ का काढला याचं उत्तर आधी राऊतांनी द्यावं. काँग्रेसच्या खोडावरती तुमच्या द्वेषाची वेल चढलेली आहे. काँग्रेसच्या वृक्षावरती जगणाऱ्या पांडुगुळाची अवस्था तुम्हाला आलेली आहे. उबाठा गटाला आता द्वेषाची हिरवी पालवी फुटली आहे आणि म्हणूनच शिवसेनेच्या झाडाला लागलेली भगवी फुलं तुमच्या डोळ्यात खुपत आहेत. हे लोक बौद्धिक दिव्यांग झालेले आहेत. खरं तर शारीरिक दिव्यांग असणाऱ्यांच्यावरती उपचार करता येतो, परंतु ज्यांच्या बुद्धीलाच लकवा मारलाय त्यांचं काय करणार. त्यांना उपचाराची आणि मदतीची जर गरज असेल ना, तर त्यांनी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडे मदतीसाठी अर्ज करावा. आणि काँग्रेसचे तळवे चाटून झाल्यानंतर हे लोक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याकडे आम्हाला सोबत घ्या म्हणून लाचारी करत आहेत. त्याचं उत्तर कोण देणार.